हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. कृती, कर्म, क्रिया, कोणत्याही स्वरूपाची हालचाल हेच त्याचे स्वरूप आहे. भगवान सर्वात्मक, सर्वव्यापक आणि चित्मात्र असल्यामुळे प्राण्यांच्या हालचालीचे अधिष्ठान तोच असल्याने त्याला हे नाव प्राप्त झाले आहे. या सृष्टीचक्रातील प्रत्येक मायक्रोसेकंदाचे व्यवस्थापन भगवंत करीत असल्याने भगवंताच्या कृतींचा, क्रियांचा जगड व्याप, त्यामागील व्यवस्था, सातत्य, बारकावे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मन आश्चर्याने थक्क होऊन जाते. फक्त मानवालाच भगवंताने विवेक बुद्धी दिली असल्याने त्याच्या प्रत्येक कर्मामागील उद्देश, प्रत्यक्ष कृती व त्याचे परिणाम हे तो साक्षीभावाने अवलोकित असतो, बघत असतो. त्यात काहीही तो ढवळाढवळ करीत नाही. अनेक व्यक्तींच्या बोलण्यात गतकाळातील खंत दिसून येते. त्यावेळी जर आईवडिलांचे ऐकले असते, वेळेवर अभ्यास केला असता, व्यायामाने शरीर सुदृढ बनवले असते, व्यसनाधीन बनलो नसतो, नामस्मरणाची, सद्ग्रंथ वाचनांची प्रयत्नपूर्वक जोपासना केली असती तर आज हे भणंग रिक्त आयुष्य जे वाट्याला आले आहे ते आले नसते. एखादा आजार झाला तर डॉक्टर सांगतील ते उपचार, औषधे, पथ्ये माणूस शंका कुशंका न काढता स्वीकारतो. त्यांना उलट प्रश्न विचारित नाही. पण भवतापावरील औषध देणाऱ्या नामरूप अमृताचे चाटण जिभेवर ठेवा म्हणणाऱ्या ज्ञानोबा, एकनाथ, समर्थ वचनांवर मात्र विश्वास न ठेवता आपल्या तथाकथित कीड लागलेल्या बुद्धीचे उथळ प्रदर्शन करत जीवनाचा नाश करून घेतो. हा केवढा मोठा दैव दुर्विलास आहे. भगवंताचे सृजन हे नेहमी शांतपणे, हळुवारपणे, विधायकपणाने होत असते. कळीचे फुलात रूपांतर, लहान मुलाचे बोबडे बोल, लहानपण, तारुण्य, वृद्धावस्था हे सगळे कसे हळुवारपणे होत असते. या नामाच्या चिंतनातून आपली कुठलीही क्रिया, त्यामागील उद्देश व मिळणारे फळ हे चांगलेच घडेल. बेसावधपणे अनावश्यक गोष्टींनी आपण आपले आयुष्य व्यतीत करणार नाही. ही लाख मोलाची गोष्ट नाही का? हरिओम.